संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड। आज आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रमुख कार्यालयामध्ये राज्यस्तरीय पुण्याच्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत। आज आम्ही मागणी अशी घेऊन बसलो की आम्ही काय कुठलं मंत्रीपद मागत नाही किंवा असे शेतकरी तुम्हाला काय अवांतर फालतूक मागत नाही। आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बसलो आहोत। यापूर्वी आम्ही शांततेत 3 आंदोलन केली, परंतु कुठलाही त्यामध्ये सरकारला आणि या ठिकाणी पीक विमा कंपनी काम फुटलेलं दिसत नाही। आम्ही वाट बघतोय, खरीप 2023चा पीक विमा आणखी भेटत नाही। कायदे तुम्ही जर धाब्यावर बसवले असतील, या पीक विमा जर कंपन्या सगळ्या जर कायदे पायाखाली घालून तोडत असतील, कायद्यावर जर बलात्कार करत असतील, तर मग नाविलाज आहे। या ठिकाणी आम्ही शांततेने 3 आंदोलन केली, परंतु कुठलाही जर रिझल्ट आला नाही। फक्त गेल्या वेळेस आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस 7,150 कोटी मंजूर केले। मी या ठिकाणी सरकारला विचारू इच्छितो की हे 7,150 कोटी गेले कुठे? तुम्ही त्याकडे जातीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं। खूप मोठी अपेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं होतं। महोदय सरकार, तुम्ही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी महिन्याला 1,500 रुपये देता, परंतु त्या ठिकाणी आमचे लाखो रुपये पीक विमा कंपन्या पडवते त्या, त्याच्याकडे बघायचं कोण? तुम्ही वर्षाचे दिलेले जर सगळा हिशोब केला तर 20,000 रुपये येत नाहीत आणि इकडे आमचे लाखो रुपये लुटले जात आहेत। मग कुठलीही पद्धत जर तुम्ही लाडक्या लेकीला 1,500 रुपये देत असाल आणि इकडे जर 20,000 डबा जर तुम्ही लाडक्या मेहण्याच्या हातात देत असाल, तर लाडका मेहना आता या ठिकाणी गप्प बसणार नाही। तुमच्या उरावर बसल्याशिवाय त्या ठिकाणी सुट्टी देणार नाही आणि पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही। या पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो, तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे सोडा, अन्यथा सरकारच्या आणि तुमच्या सोबत ह्या लाडका मेहना बसल्याशिवाय गप्प बसणार नाही।